सोनवली महावितरण कार्यालयाचा संतापजनक आणि बेजबाबदारपणा कारभार आज पुन्हा एकदा समोर आला आहे. 2 जून वीज बिल भरण्याची शेवटची तारीख, पण सकाळी 10:30 वाजता सुरू होणारा बिलिंग काउंटर 11 वाजून गेले तरी बंदच. विशेष म्हणजे कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. संतप्त ग्राहकांनी फोनवरून चौकशी केली असता वरतून माणूस येईल पण काउंटर सुरू होईल असे उत्तर देण्यात आले, पण तो माणूस नेमका कधी येणार याचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. 29 मे रोजी इंटरनेट बंद असल्याचे कारण देत दिवसभर बिल स्वीकारले गेले नाही आणि आज शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्राहकांना पुन्हा वेठीस धरले जात आहे. कामधंदे सोडून आलेले नागरिक तासनतास रांगेत उभे आहेत, तर महावितरण प्रशासन मात्र जबाबदार झटकताना दिसत आहे. जनतेच्या वेळेची, श्रमाची आणि पैशाची अशी थट्टा करणाऱ्या या भोंगळ कारभारावर कारवाई होणार की नाही, हा प्रश्न आता संतप्त नागरिक विचारत आहेत. पाहत रहा फक्त सत्य संघर्ष मीडिया. सुधारणा म्हणजे इकडचा जो कारभार आहे तो भोंगळ कारभार आहे. हां, म्हणजे त्याला अधिकारी वगैरे कोणीच जबाबदार नाहीये. सगळे आपापले मनमानी करतायत. बस वेळ जातो आणि सामान्य माणूस भरला जातो. सामान्य माणूस भरडला जातो. काय झालं किती वेळ झाला या ठिकाणी येऊन थांबले? तुम्ही कुठून आलेले आहात आणि किती वाजेपासून थांबलेले आहात इथे? मी 9 ला आलो. 9 वाजता आलात? एवढ्या लवकर का आलात? तुम्ही किती आता आलाय का दुसरा? 9:30 ला आलाय. काय वाटतं, काय चालू आहे इथं? काय टाकतात तुम्ही? कॅश काय टाकतात इथं? 24 75 50 15 असं आहे. काय आहे? हा, मग तुझंच आहे ना. मग बघ ओटीपी आलाय का? 10:30चा वेळ होता की 10चा होता? बघतोय की आता हे लॉग इन करतायत. OTP विचारतात ते. हां, म्हणजे माहीत नाहीये काहीच. हा खूप भंगार कारभार जो आहे ना इथे चालू असतो नेहमीच. खरं तर याच्यामध्ये महावितरणाचे जे काही अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्यांचं चुकी नाहीये, परंतु प्रशासनाने या गोष्टीकडे खरंच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. एक 1.5 तासांपासून नागरिक, ग्राहक जे आहेत इथे थांबलेले असतात, परंतु तरीही काहीच होत नाही. मॅडम 10:30चा तुम्हाला सांगितलं नाही का यांनी पहिले? हॅलो मॅडम, झालं ना आता? मॅडम ओटीपी नाही येते, जरा थांबा मॅडम. हां, तुमच्याशी बोलते मी फक्त. हो ना, ठीक आहे. बिलिंग कॉम्प्युटर चालू करण्यासाठी हां, OTP मागतायत.